चहा घेता ना? अरे वा, स्वारी अगदी खुशीच दिसते. आमच्या आवडीचे लाडू वगैरे केलेत. धनी, काय रे बळी, काय भानगड आहे? भानगड बिनगड काय नाही धनी. आज रातच्याला वस्तीला झोपायला जायला जमायचं नाही मला. का रे लेका, बाजारला जाणार आहेस जणू? वय, उद्याच्याला केकवीचा बाजार आहे ना व, तेव्हा गाई काय म्हणतो. गाय का विकतोस रे? पोसणं जड झालंय का? तसं नाही वहिनी साहेब, या वांज गायला किती दिवस पोसू. शिवा सकपाळाच्या गायी बरोबरची माझी गाय. शिवा सकपाळाचा गोठा जनावरांनी भरला. वा 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 वा, मजा आहे वो आमची आज. बडीशेप काय, वेलदोडा काय. आज अगदी खास तैनात चालली आहे आमची. तैनात कसली त्यात? तसं नाही, पण गेली 12 वर्ष संसार करतो आम्ही तुमच्याशी. तुमच्या नजरेत, तुमच्या मनात सगळं दिसतं आम्हाला. आज आवळा देऊन कोहळा काढायचा विचार दिसतोय. तसंच काही नाही, पण आता पण परंतु कशाला? बोला बोला, काय बोलायचंय ते. नाही, आम्ही काही हट्ट केला तर तो पुरवाल? अहो एक का 10 हट्ट पुरवू. तुम्ही नुसतं सांगून तर बघा. बंदा हजर आहे ना सेव्याला. तसं नाही, आमची शपथ घ्या पुरवू म्हणून. बरं बुवा, तुमची शपथ सांगा, पुरवू तुमचा हट्ट. तुम्ही हा, तुम्ही दुसरं लग्न करा. दुसरं लग्न करा? हे नवीन आणि कसलं खूळ भरलंय डोक्यात? असं हसण्यावरी नेऊ नका. आमची शपथ घेतली तुम्ही. आम्हाला आमच्या भरल्या संसारात मूल हवंय, पण मुलाशिवाय घराला घर पण नाही. ते खरं ग, पण दुसरं लग्न करायला कायद्यानं बंदी आहे. कायदा सोयीसाठी असतो माणसाच्या, गैरसोयीसाठी नाही. अहो, एका म्यानात 2 तलवारी राहत नाहीत. एका भात्यात अनेक बाण गुण्या गोविंदाने राहतातच ना. मग कधी आणता आम्हाला धाकटी बहीण? अहो, ती काय दुकानात मिळते काय जाऊन घेऊन यायला? बघू. नुसतं बघू म्हणू नका, तयारीला लागा. आम्ही तिच्या स्वागताची तयारी ठेवली. आईला ऐकलं ते काय खरं आहे का? काय र काय म्हणा, अक्का साहेबांचं सारखं लकडं लागलंय आपल्या धन्यामाग. काय म्हणून? हेच की दुसरं लगीन करा म्हणून. छान वय, 12 वर्ष झाली लगीन होऊन. हाय काही एका बी पोराचा पत्त्या? वय वय. अरे वहिनी साहेबांच्याच तब्येतीत काहीतरी फाल्ट असल म्हणून म्हणत असत्याल दुसरं लगीन करून घ्या. अक्का साहेबांच्या नव, मला वाटतं धन्याच्या तब्येतीत काहीतरी फाल्ट असणार. लेको मायातल्या बंगल्यात आठवड्याला एक एक पाखरू येऊन जाते, पण एकीची तरी बॉम्ब आहे का वाढलं म्हणून? असं ठीक आहे, साऱ्यानं तुम्हाला दाखवतो दोष माझ्यात नाही म्हणून. आय एम सॉरी नामदार, परंतु दुर्दैवानं ही गोष्ट खरी आहे. जरी तुम्ही स्त्री सुख पुरेपूर उपभोगत असाल तरी तुम्ही प्रजोत्पादनाला असमर्थ आहात. कारण तुमच्या सिमेंट टेस्टमध्ये एकही शुक्रजंतू आढळला नाही. पण डॉक्टर, त्यावर काहीतरी औषध असेलच की. बघा काहीतरी. करतात कुणी कुणी प्रयत्न, असतात अशा काही केसेस. आणि मिस्टर इनामदार, अजिबात मूल न होणारे तुम्ही एकटेच का आहात? डॉक्टर, निघतो आम्ही. सॉरी इनामदार, नाईलाज आहे. हा आपला रिपोर्ट. आपण निघायचं? नाही निघायचं ना मग.
नाही अगदी दवाखान्यात येईपर्यंत एका शब्दानं बोला नाहीसा. असा तरी काय झालं तुम्हाला? हा? हा? आपलं छातीत दुखतंय. असं औषध घेतलं? नाही, डॉक्टर म्हणाले थांबेल काही दिवसांनी. बर चला. जरी तुम्ही स्त्री सुख पुरेपूर उपभोगत असाल तरी तुम्ही प्रजोत्पादनाला असमर्थ आहात. जरी तुम्ही स्त्री सुख पुरेपूर उपभोगत असाल तरी तुम्ही प्रजोत्पादनाला असमर्थ आहात. तुम्ही प्रजोत्पादनाला असमर्थ आहात. तुम्ही प्रजोत्पादनाला असमर्थ आहात. तुम्ही प्रजोत्पादनाला असमर्थ आहात. अहो हं? नाही, आज कितीतरी दिवस बघते मी. एवढा कसला जीवाला घोर लावून घेतलाय? हा? कुठं? तुम्ही नाही म्हणालात तरी आमच्यावरचा तुमचा भरोसा कमी झालाय खास. माग कस आम्ही नाही विचारलं तरी पार शिकारीपासून ते बैठकीच्या नाचगाड्यापर्यंत सगळं सांगायचं आम्हाला. मळ्यात पार्टी करून वाड्याकडे परत यायचा. किती खुशीत असायचं आपण. तुमचा तो आनंद बघून आम्ही आमचं दुःख पार विसरून जायचो. परमेश्वरानं आमच्या त्याही सुखाला दृष्ट लावली. तुमचं बायकांचं काळीज अगदी हळवं असतं. नाही हो, पहिल्यासारखं गोड हसणं नाही की रुसणं नाही. का असं मनातल्या मनात झुरताय? काय झालंय तुम्हाला? मला नाही सांगणार? हा? मला काही नाही ग, काही नाही. हे बघ, हे बघ, असं असं रात्रीचं रडणं बरं नाही, बरोबर नाही. वहिनी साहेब, या शेठजी. इनामदार साहब मकान मंदी आहेत वहिनी साहेब? नाही, सकाळीच बंद घेऊन बाहेर गेलेत. तुम्ही बसा ना शेठजी, बसा. खोटा असण्याचा प्रयत्न करते तुम्ही वहिनी साहेब. भांडण चला हिंदूरावाशी. काल भेटला होता हिंदूराव. आम्ही त्याच्या काय घोडा मारला समजत नाही. बोला नाही आमच्याशी पहिल्यासारखा. तुमच्याशीच काय, हल्ली ते सर्वांशीच असं वागतात. शेठजी, माग तुमच्या पार्ट्या चालायच्या ना, तेव्हा तेव्हा खुश असायची स्वारी. ते पार्टीच्या राहू दे वही साहेब. जीव खुशीत असेल तर त्याचा उपयोग. पण चला हे साला हिंदूराव स्वतःचा जीव खाते. आम्हाला नाही आहे पसंत. आमचा जीव सारखा नुसता खालीवर होत राहते. हा माझ्या नशिबाचा भोग समजायचा. शेठजी, तुम्ही कशाला जीवाला लावून घेता? ये तुमचं आम्हाला समजत नाही वहिनी साहेब. तुम्ही काय आम्हाला परका समजते? शिवापूरमध्ये आम्हाला इनामदार साहेब घेऊन आला. आमच्या मुलूक सोडून आम्ही त्या टायमाला इथं आला. आमचा मकान ही पेढी आम्हाला घेऊन दिला त्यांनी. आम्हाला कधी परका नाही समजला. ते प्रेम दिला त्यांनी आम्हाला. आमच्या समजा मुसीबत सोडवला त्यांनी प्रत्येक टायमाला. आणि आता जर आम्ही त्यांचा मुसीबत नाही सोडवला तर दुसरा कोण सोडवेल वहिनी साहेब? तुम्ही काय करणार शेठजी? आज चहा नाही घेणार शेठजी? हे तुमचा चहा आमच्या दोस्ताची मुसीबत आम्ही जेव्हा दूर करेल तेव्हाच. शाला बदामराव, तुम्ही जेव्हा हात सामने करते तेव्हा इनामदार तुमच्या हातावर नोटा ठेवते. पर हे साला रेंजरच्या फॉरेस्ट गार्डची नोकरी येणे जेव्हा पैसा खानाचा लफडा केला तेव्हा गेली. तेव्हापासून हे रेंजरचा एकदम डेंजर झाला.
बसला होता रडत बोंबलत आपटत डोका भिंतीवरती, तेव्हा इनामदाराने स्वतःच्या पैसा खर्चा करून याला वखार टाकून दिला. हे बघ शेठजी, तुझी ही रेकॉर्ड प्रत्येक वेळेला ऐकत आलोय मी. तुझं म्हणणं काय ते सांग. दुसरा काय असणार आहे? ते इनामदार सारखा बाहेर बाहेर फिरते, मकानमध्ये कधी भेटत नाही, भेटला तर कधी पहिल्यासारखा मन मोकळा करून बोलत नाही. गेल्या 4 महिन्यामध्ये कसला भूत त्याच्या अंगमध्ये शिरलाय काय समजत नाही. हा हेचा अर्थ उघड आहे शेठजी. गेल्या 4 महिन्यात इनामदाराचा मासा कुठेतरी नाजूक गळात गुतला. हा आणि वहिनी सब जिकुल म्हणतातच दुसरं लगीन करा म्हणून. अरे पण तशा काय असता तर आपल्याला बोलला नसता काय, तो काय वार्ता करते. दुसरं काय तुझं लफडं असेल. आपल्याला काय करायचं घेऊन? आपल्याला काय करायच्या हा, आपल्याला काय करायचं आपल्याला घेऊन? काय करायच्या घेऊन बघूनशी घे. अरे वा वा बदामराव, अरे दोस्ती काय नुसती मतलबापुरती करायची असते. अरे त्याला जर काय मुसीबत असेल तर आपण नाही मदत करणार तर कोण करेल. त्याला दुसरी काय अडचण असणार? वाड्यावर जाऊन बघायची. वाड्यावर वहिनी साहेब कशा काळजीने झुरताय हे बघूनशी आपला जीव शाला कशा खाली वर. हे वर खाली काप. हे नुसतं वर खाली करण्यापेक्षा तूच काय विचारत नाही इनामदारासनी कसल्या संकटात गुंतला म्हणून. तुझ्यावर बी त्यांचा उपकार आहेतच की. अरे पण ते आम्हाला नाही सांगत म्हणून तर आम्ही तुम्हाला बोलते ना, वार्ता करते. अरे तुम्ही त्याच्या जास्त विश्वासातले माणूस, ते तुम्हाला सांगेल. ते महादेवाला प्रसन्न करायचे असेल तर पहिल्यांदा नंदीच्या पाय धरावा लागते. म्हणून आम्ही तुम्हाला बोलते. शेठजे, तू काय मला नंदीबल समजतोस? अरे नाही अरे काय त्याच्यामध्ये नाही. एवढा चिडण्यासारखा काय त्याच्या काय, तुम्ही त्याच्याबरोबर सावली सारखा होते का नाही, तेव्हा 3चे आजार तुम्हालाच कळणार. तुम्हीच त्यांना दवा देत होते, तुम्हीच त्यांना आणि काय काय देत होते ते. तेव्हा त्यांच्या मनाचे बिमारीचे डॉक्टर तुम्हीच. वार्ता करते. डॉक्टर